Hello, students. Presently, we are discussing drugs acting on nervous system, and under that, CNS depressants. And under CNS depressants, we have already covered sedatives and hypnotics, then general anesthetics in last couple of lectures, and now under CNS depressants, we are proceeding with another chapter which is called anticonvulsants or anti-epileptics. Now, the title of this topic itself suggests that these are the drugs which are used in treatment of convulsions, or you can say epilepsy. Friends, here you should note one correction that on your screen the title of chapter is anticonvulsants and anti-epileptics. It should not be like that. It should be anticonvulsants or anti-epileptics. Now, convulsions and epilepsy is one and the same condition. So, uh, it should not be and, it should be or. In our routine language, epilepsy is called as fit किंवा फिट येण्याचे जे आजार आहेत त्यांना मेडिकल लँग्वेजमध्ये काय म्हणतात? एपिलेप्सी. Now, this word epilepsy was first mentioned, or you can say given, by Hippocrates. You all might be knowing that Hippocrates was a famous Greek physician, or you can say he is a famous physician from Greece. So, this word epilepsy was given by him, and he derived this word from a Greek word called epilambanian, which means to seize or to take sudden possession. Then John Jackson was another scientist who has done tremendous work in epilepsy or on epilepsy. He is called as, or you can say he is referred as, father of modern concepts of epilepsy. He described epilepsy as occasional, sudden, excessive, rapid discharges of gray matter of spinal cord. See how John Jackson defined or described epilepsy. In simple words, he says that epilepsy is occasional, म्हणजे कधी कधी होणारी कंडिशन आहे ती. सडन, अचानक होणारी कंडिशन आहे. एक्सेसिव्ह, खूप जास्त होणार आहे. काय होतं एक्सेसिव्ह? रॅपिड लोकल डिस्चार्जेस ऑफ ग्रे मॅटर्स ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डचा जो ग्रे मॅटर आहे त्याच्यामधून अचानक खूप जास्त प्रमाणात स्पीडने इलेक्ट्रिकल इम्पल्सेस निघत असतात, किंवा त्याला आपण म्हणतो लोकल डिस्चार्जेस होत असतात. कुठनं? ग्रे मॅटरमधनं. आणि त्यालाच त्यांनी काय म्हटलं आहे? एपिलेप्सी. म्हणजे हे असं एपिलेप्सीमध्ये होतं की ते कधी कधी होणारी गोष्ट आहे, अचानक होणारी गोष्ट आहे, किंवा आजार आहे, कंडिशन आहे. सॉरी, गोष्ट म्हणण्यापेक्षा परफेक्ट वर्ड त्याला कंडिशन आहे. अचानक, कधीकधी, खूप जास्त प्रमाणात, स्पीडने किंवा रॅपिड, फटाफट, खूप स्पीडने काय निघतात? इलेक्ट्रिकल इम्पल्सेस निघतात. कुठनं? ग्रे मॅटर ऑफ स्पायनल कॉर्ड. नाउ विल प्रोसीड विथ द डेफिनेशन ऑफ एपिलेप्सी. ही जे वर आपण पाहिले ती सिम्पल डेफिनेशन आहे जी जॉन जॅक्सननी दिली होती. नाउ काही करेक्ट डेफिनेशन्स आहेत, किंवा यू कॅन से सिस्टमॅटिक डेफिनेशन्स आहेत एपिलेप्सीच्या.
एपिलेप्सी इज अ कलेक्टिव्ह टर्म फॉर ए ग्रुप ऑफ क्रॉनिक कन्व्हल्सिव्ह डिसऑर्डर्स. ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की इपिलेप्सी हे हा एक शब्द आहे, तो कशासाठी वापरला गेलेला आहे? फॉर ए ग्रुप ऑफ क्रॉनिक कन्व्हल्सिव्ह डिसऑर्डर्स. एका प्रकारच्या आजारांसाठी वापरला गेलेला वर्ड आहे, ज्याच्यामध्ये आजार कसे आहेत? क्रॉनिक, दीर्घकाळ चालणारे आजार आहेत. कन्व्हल्सिव्ह डिसऑर्डर्स, ज्याच्यामध्ये लोकांना काय होतं? कन्व्हल्जन्स येतात. कन्व्हल्जन्स म्हणजे काय? की सडन यू कॅन से शेकिंग ऑफ बॉडीमध्ये शिवरिंग कसं होतं, आपल्याला थंडी कशी वाजते त्याप्रमाणे, तेव्हा कसं आपण बॉडी मुवमेंट्स करतो असं, त्याप्रमाणे कंटिन्युअस शेकिंग होते मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? कन्व्हल्जन. सो एपिलेप्सी इज अ कलेक्टिव्ह टर्म फॉर ए ग्रुप ऑफ क्रॉनिक कन्व्हल्सिव्ह डिसऑर्डर्स हॅव्हिंग इन कॉमन. ह्या सगळ्या आजारामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. काय कॉमन आहे? हॅव्हिंग इन कॉमन सडन अँड ट्रान्झिएंट एपिसोड्स ऑफ लॉस ऑर डिस्टर्बन्स ऑफ कॉन्शियसनेस. म्हणजे अचानक काही काळाकरता काय होतं की एकतर तुमचं कॉन्शियसनेस लॉस होतो किंवा डिस्टर्बन्स येतो. म्हणजे एकतर तुम्ही बेहोश होता किंवा तो पेशंट बेहोश होतो किंवा काही शॉर्ट पिरियड करता त्याचं लक्ष काय होतं किंवा त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्शियसनेस, तो काय होतो? जातो आणि पुन्हा येतो, जातो आणि पुन्हा येतो. त्याला आपण काय म्हटलं? डिस्टर्बन्स ऑफ कॉन्शियसनेस. caused usually but not always with characteristic body movement. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं आहे की एकाच विशिष्ट प्रकारच्या बॉडी मुवमेंट्स तुम्हाला लक्षात येतील. म्हणजे जेव्हा जेव्हा हा अटॅक त्या व्यक्तीला येईल किंवा जेव्हा जेव्हा फिट येतील त्या व्यक्तीला, त्यावेळेस त्याच प्रकारच्या बॉडी मुवमेंट्स तुम्हाला बघायला मिळेल. अँड समटाईम्स ॲटॉनॉमिक हायपर ॲक्टिव्हिटी. आणि कधीकधी काय होतं की ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टमच्या रिलेटेड सगळ्या ॲक्टिव्हिटीज काय होऊन जातात? खूप जास्त वाढून जातात. त्याला आपण काय म्हणतो? ॲटॉनॉमिक हायपर ॲक्टिव्हिटी. बघा तुम्ही, फिट आलेल्या पेशंटचे जनरली काय होतं? मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. आपण म्हणतो त्याची दातखिळी बसली आणि त्याचे हात आपण म्हणतो बोटं वेडे वाकडे केले त्याने, बरोबर. दिस इज बिकॉज ऑफ ॲटॉनॉमिक हायपर ॲक्टिव्हिटी. So the complete definition, once again I am repeating, epilepsy is a collective term for a group of chronic convulsive disorders having in common sudden and transient episodes of loss or disturbance of consciousness, usually but not always with characteristic body movement and autonomic hyperactivity. दूसरी definition or second definition is a paroxysmal. Paroxysmal means reoccurring or repeatedly occurring, you can say. A paroxysmal, self-sustaining and self-limiting. म्हणजे स्वतःच घडणारी गोष्ट आणि स्वतःच कंट्रोलमध्ये येणारा असा आजार आहे हा. सेल्फ सस्टेनिंग अँड सेल्फ लिमिटिंग सेरेब्रल dysrhythmia. Cerebral word is used for brain and dysrhythmia means disturbance in rhythm. एक लय किंवा ताल आपण म्हणतो ना, एका लय किंवा तालमध्ये ज्या बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज चालत असतात, ज्या सिंक्रोनाइज्ड फॉर्ममध्ये ॲक्टिव्हिटीज चालत असतात, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येणं म्हणजे काय आहे? ते डिसअरिथमिया. जसं आपलं हार्ट जे बीट होत असतं ते एका रिदममध्ये बीट होतं, की एकाच प्रकारचे सिग्नल्स एका रूटमध्ये पास होतात, मग दुसरा सिग्नल आला का त्याच रूटमध्ये पास होतो. एका ठराविक कालाचा गॅप असतो त्याच्यामध्ये, म्हणून आपला हार्ट एक पर्टिक्युलर नंबरमध्ये बीट होतो. आपण म्हणतो सपोज 72 बीट्स पर मिनिट फॉर एक्झाम्पल. तर इट विल बी ऑलवेज लाईक 72 बीट्स. वाय? बिकॉज द ॲक्टिव्हिटी इज इन रिदमिक मॅनर.
एस ए नोडपासनं निघालेले इलेक्ट्रिकल डिस्चार्जेस ते तुमचं पुर्किंजे फायबर, बंडल ऑफ हिज आणि मायोकार्डियम ह्याच पॅटर्नमध्ये, ह्याच पाथवेमध्ये जात असतात ते, आणि ते एका फिक्स कालावधीमध्ये निघणारे इम्पल्सेस असतात. तर नॉर्मल व्यक्तीमध्ये हा रिदम मेंटेन्ड असतो, परंतु ज्या लोकांमध्ये हार्टचे रिलेटेड आजार असतात त्याच्यामध्ये हे हार्टबीट्स तुमचे काय होतात, एक तर वाढलेले असतात किंवा कमी झालेले असतात. त्याला आपण काय म्हणतो, कार्डियक डिसॅरिथमिया. त्याचप्रकारे एपिलेप्सीमध्ये काय होतं, सेरेब्रल डिसॅरिथमिया. So, a paroxysmal, self-sustaining and self-limiting cerebral dysarrhythmia characterized by, म्हणजे याचं इसकी खास बात क्या है इस बीमारी की या इन बीमारी की, कैरेक्टराइज्ड बाय एन एबनॉर्मल एंड एक्सेसिव EEG. एबनॉर्मल मतलब वो चीज़ नॉर्मल नहीं है, एंड एक्सेसिव खूब जास्त. EEG मतलब क्या होता है, जैसे हार्ट की एक्टिविटी को रिकॉर्ड करने के लिए हमारे पास एक होता है ECG, इलेक्ट्रोकार्डियोग्राम. इन द सेम मैनर ब्रेन की एक्टिविटी को नोट करने के लिए एक डिवाइस होता है, एक इंस्ट्रूमेंट होता है, और एक पेपर के ऊपर आप ग्राफ निकालते हो, उसको क्या बोलते हैं हम, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम. एंड बाय डिस्टर्बेंस ऑफ कॉन्शियसनेस it may or may not be associated with body movements, or you can say abnormal body movements, or autonomic hyperactivity. So this is the second definition of epilepsy.